आता आपण मार्केट लिंकच्या संदर्भात जे सांगितलं, आजही जगातले सगळे पेन्शन फंड सगळे जगातले हे मार्केट लिंक आहे. याचं मार्केटमध्ये ते कुठे लावायचे याचे नियम आहेत. उदाहरणादाखल आज LIC पासून तर आपल्या सगळ्या बँका, कारण शेवटी काय असतं की पैसा आपला जो रुपया आहे, हा रुपया याच्यावर बँकांमध्ये आपल्याला जर तुम्ही ठेवी ठेवल्या तर तुम्हाला 4% मिळतात आजच्या परिस्थितीत, आणि इन्फ्लेशनचा रेट 7% आहे, कधी 8% आहे. त्यामुळे बँकेत ठेवलेल्या पैशाची व्हॅल्यू कमी होत जाते. 4% कारण महागाई त्याच्यापेक्षा 3% जास्त वाढली आहे, तर याचा अर्थ त्या पैशाची व्हॅल्यू कमी होते. मग हे रिटर्न कुठे मिळतात? ते रिटर्न कॅपिटल मार्केटमध्ये मिळतात. कॅपिटल मार्केटमध्ये इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न मिळतात. आणि कॅपिटल मार्केटचा एक नियम आहे, खूप जास्त नियमात तुम्ही रिटर्नमध्ये गेलात तर रिस्क आहे, आणि मॉडरेट रिटर्नमध्ये गेलात जसं म्युच्युअल फंड्स आहे. आता साधारणपणे गेल्या 5-7-8 वर्षातलं म्युच्युअल फंड्सचं जर आपण साधारणपणे त्याचा परफॉर्मन्स बघितला तर ॲव्हरेज 11% रिटर्न म्युच्युअल फंडने दिला. आणि म्हणून मग काही पैसे बँकेमध्ये, काही मार्केटमध्ये असं करून आपल्या इन्फ्लेशनपेक्षा त्याची व्हॅल्यू कमी नव्हता ती वाढली पाहिजे, जेणेकरून कर्मचाऱ्याचा जो पैसा आपण जमा करून ठेवतो त्या पैशावर त्याला अधिकचा रिटर्न मिळाला पाहिजे. अन्यथा नुसतं बँकेत ठेवून दिला आणि 3%चा रिटर्न दिला तर कर्मचाऱ्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये तुम्ही जे 100 रुपये द्याल त्याची व्हॅल्यू 25 रुपये राहणार आहे. आणि म्हणून याला मार्केटची लिंक केलेला आहे. जगभरात ही पद्धत आहे. आजही LIC आपले पैसे मार्केटमध्ये लावते, SBI आपले पैसे मार्केटमध्ये लावते, कारण 5-7 इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून त्यांना आपलं प्रॉफिट जे आहे ते जमा करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जो मिनिमम रिटर्न केंद्र सरकार एश्युअर करतं त्यापेक्षा कुठे जर अडचण आली तर त्याला जो फंड मॅनेजर आहे तो किंवा केंद्र सरकार हे दोघे मिळून त्याला सबस्टिट्यूट करू शकतात. आणि म्हणून या संदर्भात रिस्क आहे असं म्हणणं चुकीचं आहे. हे काही कुठल्या तरी अशा शेअरमध्ये पैसे लावले जात नाही की जो वर खाली होतो किंवा जो तात्कालिक होतो. हे साधारणपणे परफॉर्मिंग म्युच्युअल फंड, उदाहरणार्थ SBI म्युच्युअल फंड आहे. SBI म्युच्युअल फंड हा सातत्याने कन्सिस्टन्सी मेंटेन करणार आहे, अशा फंडमध्ये तो लावला जातो. आणि म्हणून ही पद्धत या ठिकाणी आलेली आहे. उद्याच्या काळामध्ये उदाहरणादाखल राज्य सरकारने हे स्वीकारलं दायित्व एका मिनिटाकरता, तरी राज्य सरकारला हेच करावं लागेल.